मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या युट्यूब चॅनलवर। राज्य सरकारने एक नवीन निर्णय घेतलेला आहे। या निर्णयानुसार वडिलांबरोबरच आईचे सुद्धा सातबाऱ्यावर नाव लावले जाणार आहे। याच निर्णयाविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। नुकतेच राज्य सरकारने भूमी अभिलेख विभागाला काही सूचना दिलेल्या आहेत। या सूचनेनुसार 1 मे 2024 नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जर कोण्या व्यक्तीला एखादी जमीन किंवा एखादा करायचा असेल तर त्याच्या नावाच्या नंतर आईचे मग वडिलांचे नाव लावणे बंधनकारक असणार आहे। म्हणजे सातबाऱ्यावर सुद्धा वडिलांबरोबर आईचे नाव लागणार आहे। मित्रांनो, जसं की आपण जाणताच काहीच महिन्यापूर्वी राज्य सरकारने असा निर्णय घेतला होता की ज्याने वडिलांच्या नावाच्या आधी आईचे नाव सुद्धा सरकारी कागदपत्रांवर लावणे त्या विभागांना बंधनकारक असेल व आईचे नाव वडिलांच्या आधी लावले जाईल। आणि या निर्णयामुळे आईचे नाव हे वडिलांच्या नावाच्या आधी असणार आहे व ते शाळेचे दाखला असतील किंवा कोणतेही सरकारी कागदपत्र असतील यावर ते दिसणार आहे। त्यामुळेच आता जमीन खरेदी असेल किंवा एखाद्या फ्लॅटची खरेदी असेल किंवा कोणतीही गोष्ट खरेदी करताना आता आईचे नाव वडिलांच्या आधी लागणार आहे। आणि मित्रांनो, या निर्णयाची अंमलबजावणी 1 नोव्हेंबर 2024 नंतर होणार आहे। त्यामुळे प्रॅक्टिकलरित्या या निर्णयाची अंमलबजावणी कधी होते, तसेच आईचे नाव वडिलांच्या आधी लागण्याची सुरुवात कधीपासून होते, तसेच लोकांना त्या बाबतीत कोणता त्रास होतो की नाही हे बघणे महत्त्वाचे आहे। मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओसाठी व कायदेविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।